संजय गांधी राष्ट्रीय नॅशनल उद्यानमध्ये असलेल्या आदिवासी पाढा जे आहेत तिथे 70 वर्षापासून पाणी नव्हतं पिण्याचं। इथे बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने या आदिवासी पाढामध्ये आज पाण्याची सोय झालेली आहे। माझ्यासोबत इथे काही लोक आहेत, त्यांच्याशी नेमकी बातचीत करूया। मॅडम, मला सांगा की 70 वर्ष या मुंबईसारखा जे शहर आहे, औद्योगिक नगरी बोलतात आणि बोरीवलीचं जवळ आहे, इथे 70 वर्षापासून पाणी नव्हतं। तेच आम्हाला पण नवल वाटलं जेव्हा मी इथे कामाला आली। मी इथे राहत नाही, मी आय एम अ क्रिकेटर, मी ह्यांना क्रिकेट शिकवायला आलेली आणि ॲडव्होकेट आहे मी। मग त्यांना कानूनी काय त्यांचं आहे ते सगळं सांगायला, तेव्हा ते बोलले मॅडम इथे आम्हाला पाणीच नाही आहे। मला पण आश्चर्य वाटलं। मग मी बघितलं, मग तुम्ही कसं राहतात हा प्रश्न माझा होता। नाही, बोरिंगचं पाणी आहे। मी बोलले बोरिंगचं पाणी तुम्ही सगळे पितात? बोले हो। आणि मग आजारपण होतं आम्हाला, खूप त्रास होतो त्याचं। मग त्याच्यानंतर मी शोधायला लागली की का पाणी नाही आहे, गेट पर्यंत बीएमसीचं पाईपलाईन आहे, आतमध्ये का नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। देन आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांकडे बोलले, ते बोलले आम्हाला पण परमिशन नाही आहे। बीएमसी कडे बोलले, ते बोलले आम्हाला आतमध्ये यायचं परमिशन नाही। देन सगळं स्टार्ट झालं। मग भाऊंना मी सांगितलं, लाईटबद्दल सांगितलं, लाईट पण नव्हतं। आणि मग भाऊ बोलले एक एक प्रश्न बच्चू भाऊ सोडवत गेले। आणि आय थिंक इट वॉज नॉट डिफिकल्ट, फक्त वो बोलते ना दिल चाहिए था, वो जो करने का दिल ही नहीं था किसी के साथ। 70 वर्ष नव्हता आणि अचानक बच्चू भाऊ आले आणि हे पाणी आलं। तर हे जे टेक्निकल प्रॉब्लेम अचानक कसं सॉल्व्ह झालं? अचानक कसं सॉल्व्ह झालं? कारण टेक्निकल प्रॉब्लेम कसं, कानून कोणासाठी बनलंय? हो, कानून आपल्यासाठीच बनलंय, कोणी असं बनवून ठेवलेलं नाही ना। सुविधा आपल्यासाठी, तुम्ही महिला ऐका ना जरा, आपल्यासाठीच कानून आहे। म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स नव्हतं, ॲक्च्युली त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेशन नव्हतं, पण फक्त गुंता होते ते सोडवायचं होतं। इट वॉज ॲज सिम्पल ॲज दॅट। आणि नियत, हे नियत जे आहे, नियत आणि हिम्मत, हे दोन वस्तू कॉम्बिनेशन जर आपण बघितलं तर हे बच्चू भाऊंकडेच आहे सगळं, त्याच्यासाठी झालं ते। तुमच्या आदिवासी पाढामध्ये पाणी नव्हतं, आता पाणी सुरू झालं, पिण्याचं पाणी, काय तुमचं म्हणणं आहे? मी बच्चू भाऊंना धन्यवाद देईन, कारण पिढून पिढ्यापासून राहत आलेले लोकांना पाण्याची व्यवस्था नव्हती। आज भाऊंच्या प्रयत्नाने आज या पाड्याला पाणी आलंय, तर मी बच्चू भाऊंना धन्यवाद देईन। थँक्यू। आज महिला दिवस आहे, महिला दिवसच्या उपलक्षमध्ये हा एक गिफ्ट म्हणावं लागेल। 70 वर्षानंतर आम्हाला असं वाटायला लागलं का खूप खूप चांगलं वाटायला लागलं। आम्हाला एवढे वर्ष पाणी नव्हतं आणि आम्ही पिढून पिढ्या खड्ड्यात पीत आलो, नंतर आम्ही बोरिंगचं पीत आलो। आता आम्हाला बच्चू भाऊंच्या याच्याने खूप आम्ही बच्चू भाऊंचा आभार मानतो, त्याच्या याच्याने आम्हाला बीएमसीचं पाणी पियाला भेटलं आहे। तुम्ही इथे फिरतात, आदिवासी पाड्यामध्ये काम करतात आणि पाहिलं तर बोरीवली एक मुंबईमध्ये आहे, तरी इथे एक असुविधा आहेत, इथे नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, परंतु आदिवासी पाड्यामध्ये जर पाहिलं तर कुठलाही काम नाही, आरोग्याची व्यवस्था नाही आहे, पाण्याची सोय नाही आहे आणि मला वाटतं की शौचालयाची सोय नाही आहे, काहीही सोय नाही आहे। तर इथे लोक मागणी करत नाही की इथे काम होत नाही, कोणी बघायला येत नाही। काय म्हणते, त्यांना काय सांगतात की तुम्ही काही मागितलं तर हे फॉरेस्ट आहे, तुम्ही मागायचं नाही, इथे मागितलं की तुम्हाला इथे राहायलाच देणार। हे जे भीती आहे ना, त्यांच्यात खोलपासून रुजले गेले। आणि आत्ताचे CF तर चांगले आहे, पण त्याच्या आधीचं CF सगळे हे घाबरून ठेवलंय। ते भीती जी असते ना, त्याच्यामुळे ते मागत नव्हते। म्हणजे काही मागितलं तर आमचं घरच जाईल, काय होणार, हे भीती जी होती, ती भीती आम्हाला एक माणूस असा निडर म्हणतात ना, असा माणूस आल्याबरोबर ते भीती असं पळून गेलं अँड एव्हरीथिंग हॅपन। प्रत्येक माणसाला मौलिक अधिकार तर पाहिजे, कुठेही असू दे। तर इथे जे आदिवासी पाडा आहे त्यांना मौलिक अधिकार नाही आहे। तेच ना, त्याच्याबद्दलच आम्ही सांगत फिरले लोकांना। आम्ही सिग्नेचर अभियान पण ह्याच्यासाठी घेतले। सगळ्यांना नवल वाटलं असं कसं, पण ह्यांना म्हणजे ह्यांचा अधिकार आहे हे पण त्यांना माहिती नव्हतं की आम्हाला मिळायला पाहिजे। फॉरेस्टमध्ये आहे तर काय झालं, आपल्याला बेसिक मिळायला पाहिजे। तेच थोडं अवेअरनेस मला करावं लागलं त्यांना, आणि मग ते मागितलं। आणि जेव्हा कलेक्टर साहेबांकडे गेले, ते पण म्हणतात असं कसं, सगळीकडे असायला पाहिजे। अँड देन इट स्टार्टेड झालं ते। आय थिंक कुठेतरी अवेअरनेसचं कमी आहे। अवेअरनेस एवढं ॲडव्हर्टाइजमेंट सगळीकडे करतात, अवेअरनेस जर ॲडव्हर्टाइजमेंट झालं असतं ना तर बरं झालं असतं, असं मला वाटतं। धन्यवाद।
तर एकंदरीत पाहिलं तर या आदिवासी पाड्यामध्ये 70 वर्षानंतर इथे राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.